सर्वांना नमस्कार. आज आदिराज व वीणा यांच्या आयुष्यामधील सर्वात मोठा बदल असतो ते म्हणजे त्यांचं लग्न. दुपारी सुपारी फुटल्यानंतर साखरपुड्याची तयारी चालू होते व बघता बघता साखरपुडा, हळद सर्व कार्यक्रम पार पडतात. आता तयारी चालू होती लग्नाची. भटजी म्हणतात, नवऱ्या मुलाला व मुलीला बोलवा. मनीषाबाई वीणाला आणायला जातात तर त्या वीणाला बघतच राहतात. कारण आज आपली वीणा एवढी मोठी झाली की आज तिचं लग्न आहे, आज तिचा संसार सुरू होणार आहे म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात जानकीबाई तिथे येतात व मनीषाला म्हणतात, काय ग मनीषा, डोळे का पाणावले तुझे? अगं वीणा पण मला सावीसारखीच आहे, फक्त ती माझ्या आदिराजची बायको असणार. तेव्हा मनीषा जानकीबाईला मिठी मारते व वीणा पण त्यांना बघत असते. तिला पण त्यांना मिठी मारायची असते. ती संकोच करत असते तर जानकीबाई वीणाला म्हणतात, ये ना वीणा तू पण. थोड्या वेळाने जानकीबाई व मनीषा वीणाला घेऊन मंडपात येतात. तेव्हा आदिराज त्यांच्या मित्रासोबत मस्त बोलत असतो तर त्याचं लक्ष नसते की वीणा आपल्या पाठीमागे आहे. आदिराजचे मित्र सचिन म्हणतो, काय मग आधी लग्न जुळलं तेव्हापासून फोन नाही येत तुझा? वहिनी बिझी ठेवतात का? काय सांगू तुला, माझी बायको आहेच एवढी गोड की. तेवढ्यात राहुल बोलतो, काय आधी गोड म्हणजे खाऊन बघितली का काय आता? म्हणजे आता मामाचीच आहे तर म्हटलं किस वगैरे. हे ऐकून वीणाला ठसका लागतो तर आधी मागे वळून बघतो तर वीणाला बघतच राहतो कारण वीणा खूप सुंदर दिसत होती. आदिराज तिला असा बघत होता म्हणून वीणाला खूप लाजते. कारण आदिराजचे मित्र आदिराजला बघत होते. तर राम आधीला आवाज देतो, दादा लग्नाला उशीर होतोय. तेव्हा आधी भानावर येतो, वीणाचा हात पकडून स्टेजवर जातो आणि लग्नाची विधी चालू होते. आदिराज आणि वीणा मंगलाष्टकी होऊन फेरे घेण्यासाठी उभे राहतात. एकमेकांना 7 वचन देऊन सप्तपदी पूर्ण करतात व नंतर आदिराज वीणाला मंगळसूत्र घालतो व भांगेमध्ये कुंकू भरतो. ते दोघे पण विवाह बंधनात अडकतात. आदिराज व वीणा उपस्थित मंडळीचे आशीर्वाद घेतात. आता वेळ होती वीणाच्या पाठवणीची. वीणाला खूप रडते. मनीषा व विकासरावांना मिठी मारून जानकीबाईला पण रडू येतं. त्या मनीषाला म्हणतात, मनीषा, विकास रडू नका, तुम्ही पण चला. पण ते शक्य नसते कारण विकासरावांच्या घरी पण बरेच पाहुणे मंडळी आलेले असतात. शेवटी वीणा व आदिराज त्यांच्या सजवलेल्या गाडीत पाठीमागे बसतात. समोर ड्रायव्हर व राम असतो. जानकीबाई समोर गेलेल्या असतात स्वागतासाठी. गाडीमध्ये पण वीणा खूप रडत असते. गाडीमध्ये शांतता असल्यामुळे सर्वांना तिचे हुंदके ऐकायला येतात. शेवटी आदिराज रामला डोळ्यांनी खुणवतो, गाणे लावायला सांगतो. गाडीमध्ये गाणे लागल्यानंतर आदिराज वीणाजवळ सरकून बसतो. वीणाच्या खांद्यावर हात टाकतो व बोलतो, काय झालं वीणा, रडू नको ना. प्रश्न फक्त रात्रीचा तर आहे. उद्या सकाळी मामा व मामी येतील. आदिराजनी खांद्यावर हात टाकल्यामुळे वीणा थोडी सावरते पण लाजून समोर बघते तर राम आदिराज सोबत बोलायला मागे वळतो. दादा, तर आदिराजचा हात वीणाच्या खांद्यावर असतो तर तो थोडा गालात हसतो. राम म्हणतो, दादा आईस्क्रीम खायचं का? तर आदिराज वीणाला विचारतो तर वीणा हो बोलते. तर आदिराज रामला सांगून आईस्क्रीम गाडीमध्येच बोलवतो. तर राम आईस्क्रीम घ्यायला जातो व ड्रायव्हर थोडा बाहेर जातो. गाडीमध्ये दोघेच असतात तर आदिराज वीणाच्या खांद्याजवळ खाली झुकून वीणाच्या कानात म्हणतो, जान रडू नको ना. अहो, ते हात काढता का? आधी विचारतो. का? तुला नाही आवडला का हात ठेवलेला? नाही तसं नाही, ते तर मी राम आहे ना गाडीमध्ये म्हणून म्हटले. आधी वीणाला तिच्याच शब्दात पकडून तिच्या कानाजवळ हळूच बोलतो, म्हणजे मी हात ठेवलेला आवडला तर तुला? वीणा तर खूप लाजते. आधी वीणाला अजूनच जवळ ओढतो व वीणा तर लाजून खाली बघते. पण वीणाला आदिराजचे श्वास तिच्या खांद्यावर जाणवतात. तेवढ्यात सॉरी डिस्टर्ब केलं. आधी थोडा बाजूला होतो व हात काढतो. राम गाडीत बसतो तर वीणाला म्हणतो, वहिनीसाहेब घ्या तुमचं फेवरेट आईस्क्रीम. तर वीणा म्हणते, राम तुला आठवते का? तर तो हो बोलतो, किती भांडण केलं होतं तू या आईस्क्रीमसाठी. देवा, या जन्मात तर विसरणं शक्य नाही. आधी त्या दोघांची गोष्ट ऐकतो व विचारतो, कधी रे राम? व राम सांगतो, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या घरी गेलो तर सर्वांसाठी आईस्क्रीम आणलेलं. सर्वांसाठी एकाच फ्लेवरचं, पण एक आईस्क्रीम वेगळं फ्लेवरचं होतं. आता मला काय माहिती, दुपारी सर्व झोपलेली असताना मी आईस्क्रीम घेतली खाऊन. आणि रात्री वहिनीसाहेब घरी येऊन आईस्क्रीम खायला गेल्या फ्रीजमध्ये तर आईस्क्रीम नव्हतं. त्यांनी सर्वांना विचारून माझ्याजवळ आल्या, आईस्क्रीम कोण खाल्ले, तू खाल्ले का? तर मी हो बोललो. तर रात्रभर भांडण केलं आईस्क्रीमसाठी. रात्रभर झोपू नाही दिलं मला, एवढी भांडली. तर वीणा म्हणते, राम तेव्हा मी लहान होते. राम म्हणतो, 2 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे, 10 वर्षाच्या अगोदरची नाही.
व आईस्क्रीम खाऊन ते घरी येतात व सावी व तिच्या मैत्रिणींनी छान गृहप्रवेशाची तयारी केलेली असते. उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश करते व नंतर आदी व वीणा जोडीने देवाच्या पाया पडतात व घरातील सर्वांच्या पाया पडतात व थोडे कार्यक्रम आटपून जानकीबाई सावीला म्हणतात, वीणाला घेऊन तुझ्या रूममध्ये जा. ती सत्यनारायण होईपर्यंत तुझ्या रूममध्ये राहणार. तर आदिराज त्याच्या रूममध्ये व वीणा सावीच्या रूममध्ये फ्रेश व्हायला जातात. वीणा फ्रेश होते व लग्नाच्या धावपळीमुळे तिची झोप झालेली नसते म्हणून ती झोपून जाते व आदिराज पण खूप थकलेला असतो. त्याला लग्नाची सर्व अरेंजमेंट पाहायची होती व सर्व कामे तोच करत होता, पण तो पण लवकरच झोपून जातो. दुसऱ्या दिवशी वीणाला जाग येते तर ती तिचं आवरून साडी घालण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला जमत नाही, कारण तिने जेव्हा पण साडी घातली तेव्हा कोणी ना कोणी साडी घालण्यामध्ये मदत केलेली होती. तेवढ्यात जानकीबाई येतात व तिचे साडी घालण्याचे प्रयत्न बघतात. त्या म्हणतात, वीणा उठली पण लवकर, मला सांगायचं ना साडी घालायची आहे, मी दिली असती घालून. जानकीबाई म्हणतात, फक्त आज साडी घाल, उद्यापासून तुला जो ड्रेस पाहिजे ते घाल. आज घरात पाहुणे आहेत ना म्हणून. वीणाला खूप बरे वाटते. आज पण बरीच पाहुणे मंडळी आलेली असते. आज सत्यनारायणाची पूजा सकाळीच आटोपतात. कारण आदिराज व वीणाला गावात मंदिरामध्ये देवदर्शनाला जायचं असतं आणि ते देवदर्शनाला जातात. सोबत राम, श्याम व सावी असतात. मंदिर थोडं उंच असतं तर सावी सांगते, दादा, आईने सांगितले की वहिनीला 5 पायऱ्या उचलून घ्यायच्या आहेत. हे ऐकून आदिला बरं वाटतं, कारण त्याला माहिती होतं वीणाला साडीमध्ये नाही जमणार. तर तो म्हणतो, सावी, फक्त 5 पायऱ्या का? तर सावी म्हणते, मानाच्या तर सर्वच आहेत, पण आत्ता कोण नेणार बायकोला उचलून एवढ्या वर? तर आदिराज म्हणतो, मी नेणार ना माझ्या बायकोला. तर वीणा हसते व सावी व श्याम टाळी देत म्हणतात, मज्जा आहे बाबा कोणाची तरी. आधी वीणाला उचलून घेतो. मंदिरामध्ये दर्शन घेऊन घरी येतात व सर्व पाहुणे मंडळीचा निरोप घेतात. मामा व मामी जातात. श्याम थांबतो, त्याला आतू थांबून घेतात. संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर सावी व राम व आदीचे मित्र सचिन व राहुल पण असतात आदीची रूम सजवण्यासाठी. सचिन व राहुल लहानपणापासून मित्र असतात आदीचे, तर नेहमी घरी जाणं येणं असतं त्यांचं. तर जानकीबाई वीणाला समजून सांगतात की आधीला समजून घे व तिला छान तयारी करतात. लग्नाला घातलेली साडी घालून पूर्ण दागिने घालून सुंदर दिसत होती वीणा. आज खऱ्या अर्थाने तिच्या संसाराला सुरुवात होणार होती. रूम सजवल्यानंतर सावी वीणाला घ्यायला जाते तर म्हणते, आई, आज काही खरं नाही दादांचं. आई म्हणतात, चल जा आता वीणाला घेऊन. तर वीणाला सावी दरवाजेजवळ सोडते व बोलते, इथून तुम्ही आज जा, मी दादाला पाठवते. तर वीणा हळूच दरवाजा उघडते तर बेडरूमला पाहतच राहते. कारण आधीची बेडरूम खूप मोठी होती व आज ते स्पेशल त्यांच्या रात्रीसाठी तयार केलेली. रूमवर पूर्ण बेडरूममध्ये रूम फ्रेशनरचा सुगंध व पूर्ण बेडरूम लाल बलूननी सजवलेली व त्याच्यात भर म्हणजे बेडवर पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये AYS लिहिलेलं. समोरच्याच टेबलवर 2 दुधाचे ग्लास ठेवलेले. पूर्ण रूममध्ये मेणबत्त्या लावलेल्या, मंद प्रकाश पण होता आणि रोमॅन्टिक म्युझिक सिस्टीम पण लावलेली. वीणा रूममध्ये जाते व बेडवर न बसता सोफ्यावर बसते, कारण तिला खूप अवघडून आलेलं असते. व तेवढ्यात आदिराज येतो व दरवाजाची कडी लावतो व रूमला बघतो तर तो गालात हसतो व वीणाजवळ जाऊन बसतो. वीणा खाली बघत असते तर आदिराज वीणाला आवाज देते व बोलते, वीणा, इकडे बघ. वीणा आदिराज इकडे मान फिरवते पण नजर मात्र खालीच, लाजेने असते. तर आदिराज वीणाचा हात हातात घेतो व बोलतो, बघ ना काय झालं वीणा. वीणा बघते व आदिराज व वीणा डोळ्यात बघतात. आदी म्हणतो, वीणा, खूप सुंदर दिसतेस तू. तिच्या पकडलेल्या हातावर किस करतो. वीणा लाजते. आदी म्हणतो वीणाला थोडं हलकं व्हायला. आदी बोलतो. वीणा थोडी मोकळी होते व बोलते. मग आदी विचारतो, माझं नाव काढलं का मेहंदीमध्ये? वीणा म्हणते, तुम्ही बघा ना मग. आदी हळूहळू वीणाच्या हातामध्ये नाव शोधत होता. वीणा दिसायला गोरी, तिच्या हातावर मेहंदी खूप सुंदर दिसत होती. आधी नाव शोधता शोधता वीणाच्या हातामधल्या हिरव्या बांगड्या काढतो व बाजूला ठेवतो. वीणाचे हात मोकळे करतो. चला तर मग आदिराज व वीणाचा संसार सुरू होणार आहे. तर बघूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.